नमस्कार, मी माजी नगरसेविका शैलजा राठोड। मी आज प्रभाग क्रमांक 24 मधून उभी आहे। माझं चिन्ह आहे सिलिंग फॅन। मला ते उमेदवारी शिंदे सेनेकडून पुरस्कृत करून मिळाली आहे। आज आम्ही चौघही होम टू होम करतो, तर लोकांची फार समस्या आहे। प्रत्येक ठिकाणी पाण्याचं, गटरचं, ड्रेनेजचं, लाईटीचं खूप समस्या आहे आणि आम्हाला ज्या वेळेला होम टू होम करतो, प्रभागात फिरतो, त्यावेळेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो। कारण आम्ही कामं करणारी लोक आहे, त्यांना माहिती आहे मी माझी नगरसेविका आहे, माझ्या प्रभागात मी चांगलं काम केलेलं आहे आणि आम्हाला सपोर्ट खूप चांगला आहे लोकांचं। आणि आमच्या पक्षातले अमोल बापू शिंदे आहेत, सीताराम म्हेत्रे साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत आणि माझे आमदार रतिकांत पाटील दादा आहेत, अमरभाई आहे, सचिन आहे, यांचा खूप चांगला सपोर्ट मिळतो आणि आमच्या ह्या प्रभागामध्ये आम्हाला चांगला सपोर्ट मिळतो, त्याच्यामुळे आम्ही निवडून येऊ शकतो। निवडून आल्यावर आम्ही आमच्या जनतेचं चांगल्या प्रमाणे आम्ही त्यांचा विकास करतो, विकास काम करणार आहे। आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे, कारण आम्हाला निवडून दिलं की आम्ही चांगलं काम करतो आणि काम करणारी लोक आहे, कारण एज्युकेटेड लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे, तळागाळातली लोक आहेत। त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरत असताना आम्हाला सगळे समस्या सांगत असतात, त्याच्यामुळे आम्ही जाणून घेतो लोकांचं आणि लोक खरंच आम्हाला निवडून देणार हे आम्हाला खात्री आहे। आणि माझं चिन्ह आहे सिलिंग फॅन। सिलिंग फॅनवर मतदान करून मला निवडून द्यावे एवढी माझी विनंती आहे। आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा अजेंडा आहे की मतदारांना काय सांगताय की मी अशा पद्धतीने काम करेन, कोणकोणत्या समस्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात? आता लोकांची एकच समस्या आहे, कारण महिलांची जास्त समस्या आहे। महिलांना अवेळी पाणी वेळेवर येत नाही। कधी रात्रीचं 1:30 वाजता पाणी चालू होतो, कधी 3 वाजता, कारण जास्त इथं कामगार वर्ग आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होतो। ते समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। आपला हा जुळे सोलापूर खूप मोठ्या प्रमाणे वाढलेला आहे। आपल्या इथे काही नागरिकांचं, ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा महिला असू दे, त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या इथे बस स्टँड पाहिजे। आणि दुसरी गोष्ट एसटी स्टँडचं खूप महत्त्वाचं आहे, कारण एसटी स्टँड खूप लांब पडतो, त्याच्यामुळे त्याने एसटी स्टँडचं सुद्धा मी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही 4ही नगरसेवक निवडून आले की मग एसटी स्टँड आणि बस स्टँडची व्यवस्था करणार आहे। तसेच आमच्या या भागात सांस्कृतिक भवनची गरज आहे, आम्ही सांस्कृतिक भवनसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे।